माझा नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आपल्यासोबत हे अनेकदा घडतं. आजच्या जीवनातली परिस्थिती पाहून तो निर्णय घेतला नसता तर किती चांगलं झालं असतं असे विचार आपल्या मनात वारंवार येतात. याने बदलणार काही नसतं किंवा बदल घडवून आणण्याची ताकदही त्या व्यक्तीमध्ये नसते जो रोज उठून घडलेल्या घटनांना आणि चुकांना आठवून रडत असतो. कारण त्याच्याकडे फक्त त्या घटनेच्या आठवणीत शिल्लक राहिलेल्या असतात. त्याला हे माहिती असतं की आत्ताच्या परिस्थितीत मी काहीच बदलू शकत नाही. त्यामुळे मग असे प्रश्न विचारून की हा निर्णय घेतला असता तर काय बदललं असतं, स्वतःचा फक्त विरंगुळाच होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात द्यायचं असेल तर उद्धव ठाकरेंपेक्षा दुसरं नाहीच आहे. पक्ष फुटल्यापासून ज्या ज्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे जातात तिथे एखाद्या नेत्याला पाहून हमखास एक वाक्य बोलतातच की तुम्ही सांगितलं होतं, गद्दाराबद्दल चेतावलं होतं, तुमचं ऐकलं असतं तर कदाचित पक्ष दुभागला नसता. पण जो गट आपल्याकडे उरलाय त्याला वाढवण्यासाठी काडीचीही मेहनत करायची नाही हा सिद्धांत उद्धव ठाकरेंचा राहिलेला. असंच कालच्या दिवशी ठाण्यात उद्धव ठाकरे अनंत तरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी छोटंसं भाषण केलं. त्यात ते 2014च्या वेळीचं निवडणुकीदरम्यानचा एक प्रसंग सांगतात की अशाच प्रकारे 2014ला सुद्धा पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 1 दिवसाआधी BJPने युती तोडली होती. तेव्हा अनंत तरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. कोणाचंही ते ऐकायला तयार नव्हते. तेव्हा आत्ताचे लोटांगणवीर म्हणजे एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येतात आणि उद्धव ठाकरेंना म्हणतात की साहेब काहीतरी करा नाहीतर सीट हातातून जाईल. मग उद्धव ठाकरे तरेंना फोन लावतात, मातोश्रीवर येण्यासाठी सांगतात आणि तरे जेव्हा मातोश्रीवर आले तेव्हा एकच वाक्य उद्धव ठाकरेंद्वारे बोललं जातं की BJP सध्या आपल्याला संपवायला निघाली आहे. पहिल्यांदा त्यांना रोखू आणि मग पुढे बघूयात काय होतं. याला उत्तर देत तरे उद्धव ठाकरेंना म्हणतात की हाच म्हणजे एकनाथ शिंदे आपल्याला एक दिवस दगा दिल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणतात की जे त्यांनी सांगितलं होतं तसंच घडलं. अनंत तरेंसारख्या राजहंसाला पुढे केलं असतं तर या कावळ्यांना फडफडायला जागा मिळाली नसती. पण मला वाटतंय की अनंत तरेंना एकनाथ शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरेंच्या बुद्धीवर जास्त विश्वास होता की यांच्या बुद्धीनुसार जर पक्ष चालला तर पक्षात एकही नेता शिल्लक राहणार नाही. उद्धव ठाकरेंना राजकारणातलं घंटा कळत नाही हे 2022ला सिद्ध झालेलं आहे आणि ते सिद्ध करण्याचं श्रेय ठाण्याचे जुने नेते रवींद्र फाटक यांना जातं. त्या एका घटनेवरून देशातल्या सर्व पक्षांना हा संदेश पोहोचला होता, जर तुमचा नेता रणनीती बनवण्यात अक्कलशून्य असेल तर पक्षाची काय गत होऊ शकते. ही घटना जेव्हा घडली तो संपूर्ण आठवडाच महाराष्ट्रासाठी उलथापालट घडवणारा होता. देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर विराजमान होते. राज्यसभेच्या जागेंसाठी निवडणुका सुरू होत्या आणि त्यात पर्याप्त संख्याबळ नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी एक अधिकचा उमेदवार निवडून आणून दाखवला होता. यामुळे शरद पवारांसमेत सर्वच पक्षातल्या नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि पायाखालून जमीन सरकली होती. होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आपली मतं पुन्हा फुटू नये यासाठी सर्वच पक्षांना चिंता लागली होती. उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या मदतीने आमदारांची मतं फुटणार नाहीत याची दक्षता घेत होते. पण त्यांना या गोष्टीचा अंदाजच नव्हता की दुसऱ्या बाजूला BJP ही एकनाथ शिंदेंसोबत मिळून पक्ष फोडण्याच्या नियोजनाची तयारी करते. नियोजनानुसार विधान परिषदेच्या जागेंसाठी मतदान झालं की त्याच दिवशी सुरतेच्या दिशेला निघायचं आणि ठरल्याप्रमाणे 20 जून 2022च्या दिवशी विधान परिषदेच्या जागेंसाठी मतदान झालं की एकनाथ शिंदेंसमेत 11 आमदारांचा पहिला गट सुरतेतल्या द मेरिडियन हॉटेलच्या दिशेने रवाना झाला. हॉटेलवर पोहोचल्यावर गुजरात पोलिसांनी BJPचे सरकार गुजरातमध्ये असल्यामुळे आमदारांना कडक सुरक्षा देण्यात आली आणि हॉटेलच्या बाहेरसुद्धा मोठमोठे बॅरिकेड्स लावून सुरक्षा कडक करण्यात आली. कारण जर एकनाथ शिंदेंना परत बोलवायला उद्धव ठाकरेंनी एखादा प्यादा पाठवला तर त्याला घुसताच येऊ नये अशी तयारी अमित शहांनी
गुजरातमध्ये केली होती. इथे महाराष्ट्रात माध्यमांना कळताच सर्वत्र गोंधळ माजला. एक एक करून शिवसैनिक मातोश्रीच्या बाहेर यायला लागले. कारण शिवसेनेत नारायण राणेंनंतर झालेला हा सर्वात मोठा बंड होता. सर्वांची नजर उद्धव ठाकरेंकडे होती. कारण त्यांना फक्त सरकारच वाचवायचे नव्हते, तर पक्षसुद्धा वाचवायचा होता. एकनाथ शिंदेंना आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत आणणं सरकारसाठी आणि पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. पण शिंदेंना परत आणणं हे उद्धव ठाकरेंसाठी सोपं काम नव्हतं. हे काम जर पूर्ण करायचं असेल तर ठाकरेंना तितकेच धाडसी आणि विश्वासू नेत्यांची आवश्यकता होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या विश्वासातल्या 2 नेत्यांची नियुक्ती केली, जे सुरतला जाऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत मुंबईत आणतील. त्यातले पहिले उद्धव ठाकरेंचे सुविय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि दुसरे ठाण्यातले जुने नेते रवींद्र फाटक. रवींद्र फाटक यांचं नाव जेव्हा माध्यमांवर दिसलं की ते सुरतला जाऊन शिंदेंसोबत बोलणार आहेत, तेव्हाच माझ्या मनात त्यावेळीच विचार आला होता की ठाकरेंच्या जीवनातला सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. रवींद्र फाटक हे तरुण वयापासून शिवसेनेत कार्यरत आहे. आनंद दिघेंचे अत्यंत लाडके. कोणत्याही कठीण परिस्थितीत गाडी चालवायची असेल, दिघेंच्या ओठांवर फक्त एकाच व्यक्तीचं नाव, ते म्हणजे रवींद्र फाटक. आता यात साहजिक गोष्ट आहे की जो व्यक्ती आनंद दिघेंना इतका प्रिय असेल, लाडका असेल, तर एकनाथ शिंदेंसोबतही त्याचे संबंध चांगलेच असणार आहे. वरून यापूर्वी नारायण राणेंसोबत त्यांनी एकदा बंड पुकारलं होतं. 2014ला मिलिंद नार्वेकरांनी रवींद्र फाटक यांना पुन्हा शिवसेनेत आणलं. उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. पण यावेळी उद्धव ठाकरेंना सुरतेत पाठवण्याच्या अगोदर रवींद्र फाटकांविषयी विचार करायला पाहिजे होता की रवींद्र फाटक यांचे संबंध एकनाथ शिंदेंसोबत फक्त चांगले नाही तर फार जुने आहेत. दोघंही एकमेकांसोबत सुरुवातीच्या काळापासून काम करतायत. एकमेकांच्या सवयी दोघांना माहिती आहे. अशा परिस्थितीत जर रवींद्र फाटक सुरतेला गेले आणि तिथे गेल्यावर एकनाथ शिंदेंनी जर त्यांना बंड करण्यासाठी भाग पाडलं, तर उद्धव ठाकरेंची कधीही न झालेली नाचक्की ही महाराष्ट्रात होऊ शकते. पण तरीही उद्धव ठाकरेंनी रवींद्र फाटक यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत तेवढा रिस्क घेतलाच आणि ज्याची भीती होती तेच घडलं. यापेक्षाही एक मोठी चूक उद्धव ठाकरेंनी केली, ज्यामुळे आमदारांना परत आणण्याचं नियोजन फसलं. रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर सुरतला जाऊन पोहोचले. तारीख होती 22 जून 2022ची. हॉटेलच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे तब्बल त्यांना 1.5 ते 2 तास हॉटेलच्या बाहेरच थांबावं लागलं होतं. त्या दरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मात्र आपला राग शांत करण्यासाठी एकनाथ शिंदेंना गटनेता पदावरून काढून टाकत त्यांची हकालपट्टी करतात. त्यासोबतच आपल्या कार्यकर्त्यांना निर्देश देतात की त्यांच्या विरोधात रस्त्यावर नारे लावा, त्यांच्या घरासमोर पुतळे जाळण्यात यावेत. आणि हा फाटक यांना पाठवण्याच्या निर्णयानंतर सर्वात मोठा मूर्खतेपूर्ण निर्णय होता. एक व्यक्ती तुमच्यापासून नाराज होऊन दुसऱ्या राज्यात निघून गेला, त्याला तुम्हाला परत आणायचं आहे, नाहीतर तुमची सरकार पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्याची प्रथम जबाबदारी सरकारला वाचवणं असतं. आमदार परत आल्यावर गटनेता पदावरून काढणं किंवा दुसऱ्या कुठल्या पदावरून काढणं या सर्व कारवाई नंतर होऊ शकतात. पण उद्धव ठाकरेंनी आपल्या मूर्खतेचं प्रदर्शन केलंच. एकनाथ शिंदेंसारख्या नेत्याला गटनेता पदावरून काढून टाकलं, ज्याचा फटका सुरतेत रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना बसला. हे दोघं अजूनही हॉटेलच्या बाहेर उभं राहून एकनाथ शिंदेंची वाट पाहत होते. तेवढाच एकनाथ शिंदे हॉटेलच्या बाहेर येतात आणि त्यांना पाहताच उद्धव ठाकरेंशी बोलणी करवण्यासाठी मिलिंद नार्वेकर त्यांना फोन लावून देतात. फोन लागताच उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिलंच वाक्य असतं की मुख्यमंत्री पदाबाबत थोड्याच दिवसांपूर्वी आपली चर्चा झाली होती, मग इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणतात की मुंबईत मला परत आणण्यासाठी तुम्ही रवींद्र फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना पाठवलं, पण तिथे मुंबईत मात्र मला गटनेता पदावरून काढण्यात आलं आहे. माझ्या विरोधात नारे लागत आहेत आणि माझे पुतळेसुद्धा जाळले जात आहेत. मी खरंच तुम्हाला हवा आहे का? हा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरेंच्या बाजूने फोन कट होतो आणि मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे दोघंही मुंबईला परत येण्यासाठी तिथून रवाना होतात. पण ही एक घटना
रवींद्र फाटक यांच्या मनात घर करून बसली की एकनाथ शिंदे पक्षातले इतके वरिष्ठ आणि जुने नेते आहेत, कित्येक वर्षांपासून पक्षासाठी काम करतायत. जर त्यांच्यासोबत अशा प्रकारचा व्यवहार होऊ शकतो तर उद्या आपली गरज संपल्यावर आपल्यासोबत कोणत्या स्तराचा व्यवहार होईल याचा विचार त्यांच्या मनात घुमू लागला. आणि ज्या घटनेची भीती होती तीच शेवटी घडली. दुसऱ्या दिवशी रवींद्र फाटक हे शिंदे गटात सामील झाले आणि सुरतला निघून गेले. या एका घटनेमुळे जे आमदार आतापर्यंत शिंदेंसोबत जाण्यासाठी घाबरत होते की आपल्या भवितव्याचं काय होणार, त्यांना अजून जास्त हिंमत मिळाली की जो व्यक्ती एकनाथ शिंदेंना आणण्यासाठी गेला होता तोच त्यांच्या गटात सामील झाला. ज्यामुळे जनतेतही चुकीचा संदेश गेला की उद्धव ठाकरे आपल्या पक्षातील नेत्यांना सांभाळू शकत नाहीत तर महाराष्ट्र काय खाक सांभाळणार. जर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना गटनेता पदावरून हाकलण्याची घाई केली नसती किंवा रवींद्र फाटक यांच्याऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी विश्वासू नेत्याला पाठवलं असतं तर आमदारांचा दुसरा गट जो गुवाहाटीच्या दिशेने गेला तो कदाचित गेला नसता. आणि त्यामुळेच मी म्हणालो की रवींद्र फाटक यांनी 2022ला सिद्ध केलं की उद्धव ठाकरेंना राजकीय डावपेच कसे खेळले जातात यातलं घंटा काही कळत नाही. आणि अजूनही इतकं सगळं होऊनही ते शिकले नाही आहेत. जर शिकले असते तर काल ठाण्यात जाऊन ते केलं असतं तर हे झालं असतं असल्या कल्पना करत बसले नसते. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.